नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी शेजारी आपल्या बांगलादेश आणि या बांगलादेशामध्ये राजकीय उलथापालथ झाली. खरं तर बांगलादेश, पाकिस्तान हे भारताचेच एक भाग आहेत. आता 1947 साली भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि 1971 साली पाकिस्तान आणि बांगलादेश हे पाकिस्तानचेच 2 भाग झाले. आणि या बांगलादेशामध्ये जे काही लोक राहत होते ते चांगले लोक राहत होते किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये भारताबरोबर त्यांचे संबंध चांगले होते असे म्हणायला काही हरकत नाही. पण मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानमधूनच बाहेर आलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथं उद्योग आहे, व्यवसाय आहे आणि पाकिस्तान जी काय आज कंगालीची परिस्थिती आलेली आहे ती त्यांच्या स्वतःच्या कर्मानं निवळ जिहादी मानसिकता आणि भारतावर काहीतरी आतंकवादी हमले करायचे, भारताला कुठंतरी ठेच पोचवायची, बॉम्बस्फोट घडवून आणायचे किंवा लोकांची माथे भडकवायची, हा सगळा प्रकार पाकिस्तानात दररोज चालतो. आणि बांगलादेशची एक व्यवस्था, बांगलादेश एक आर्थिक सुबत्तेतून पुढे चाललेला एक देश होता. खरं तर बांगलादेशची परिस्थिती भारताबरोबर राहून राहून चांगली झाली होती आणि बांगलादेश हा भारताचा मित्रपक्ष, चांगला मित्र म्हणून ओळखायचा. पण या देशाला सुद्धा कुठंतरी दुसऱ्या ह्या जिहादी मानसिकतेची नजर लागली आणि मग ISI झालं किंवा हे जे काही फॉरेनमध्ये, अमेरिकेमध्ये काही जे लोक बसलेले आहेत की त्यांना भारताचं आणि बांगलादेशचं चाललेलं पाहत नाही, असे लोक यामध्ये सक्रिय झाले. खरं तर हे सक्रिय काय आजकाल झाले का? हे जवळजवळ 4-5 वर्षापासून या सगळ्या गोष्टी सक्रिय होताना आपण पाहतोय. आता इथं शेख हसीनांचं सरकार 2-4 महिन्यापूर्वीच निवडणूक झाली. 300 खासदार असलेल्या संसदेमध्ये 223 खासदारांचं बहुमत असलेलं शेख हसीनांचं लोकशाहीचं सरकार या बांगलादेशमध्ये होतं. पण इथं वाद काय होता? जे काही तरुण विद्यार्थी मुलं यांचं असं म्हणणं होतं की 1971 साली जे काही स्वातंत्र्य सैनिक इथं शहीद झाले आणि त्यांच्या परिवाराला जे काही आरक्षण आहे, 30% आरक्षण जे दिलं होतं ते आम्हाला रद्द करून पाहिजे. आणि याच्यावर त्यांचा जो संघर्ष होता तो संघर्ष पेटला. नंतर खरं तर सुप्रीम कोर्टाने पण हे 30% आरक्षण रद्द केलं. प्रश्न कुठं राहिला होता? आणि संसदेत सुद्धा शेख हसीनांनी हे मान्य केलं की हे 30% रिझर्वेशन आता आपल्याला ठेवायचं नाही. लोकांची मानसिकता शेख हसीनांच्या विरोधात होती असं एक एकंदरीत चित्र आपल्याला बघायला मिळालं. पण जेव्हा परिस्थिती हातातून बाहेर जाते, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, सरकारने निर्णय दिलाय, पण मग तुम्ही जाळपोळच करणारे, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या तरी तुम्हाला देश अशांतच करायचा आहे, देश पेटवायचा आहे किंवा सार्वजनिक संपत्तीचं नुकसान तुम्हाला सातत्याने करायचे,
त्यावेळेस सरकार काहीतरी ॲक्शन घेणार आहे. सरकार काही लोकांना अटक करतं, जेलमध्ये टाकतं, काही लोकांना आता ह्या गोळीबारामध्ये, पोलिसांच्या गोळीबारामध्ये म्हणा किंवा मिलिटरीच्या गोळीबारामध्ये काही विद्यार्थी, काही लोक, नागरिक तिथं मारले गेले किंवा सरकारने अशा लोकांना आतंकी वगैरे म्हणणं, हे साहजिक गोष्टी होतात. ते आंदोलनामध्ये बरं, आंदोलन ज्या विशेष मुद्द्यासाठी करायचे तो मुद्दा संपलाय, तरी पण तुम्हाला आंदोलन थांबवायचं नाही. त्यावेळेस सरकारला सुद्धा नागरिकांच्या आणि देशाच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होऊ नये म्हणून काही पावलं उचलावी लागतात. पण याचा राग धरून तुम्ही शेख हसीनांच्याच बाबतीत किंवा त्यांना त्या सरकारमधून हटवायचं, त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे, त्यांनी देशच सोडला पाहिजे, आणि एकदम मिलिटरीने सुद्धा किंवा तिथल्या सैन्य शासकाने सुद्धा त्यांना एक अगदी 45 मिनिटाची मुदत दिली आणि सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला देशाबाहेर सोडतो, तुम्ही राजीनामा द्या पहिला, तरच तुम्हाला देशाबाहेर सोडतो. अशा प्रकारची आट टाकून शेख हसीनांना देश सोडण्यासाठी मजबूर केलं. खरं तर जेव्हा 1971 साली बांगलादेश आझाद झाला, तेव्हा इथं जवळजवळ 19% हिंदू होते. आज तिथं 5 ते 7% हिंदू आहे. म्हणजे 18 कोटी जनतेच्या बांगलादेशामध्ये काहीतरी 1 कोटीच्या आसपास हिंदू लोकांची लोकसंख्या आहे. आणि रोज उठून त्यांच्यावर हल्ले होतात, हमले होतात, अनेक मुलींना पळून नेलं जातं, त्यांच्यावर बलात्कार होतात, अत्याचार होतात, हिंदू मंदिरं तोडले जातात. मग आता हे पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय, पंतप्रधान देश सोडून गेलाय, मग आंदोलन करण्याचं काय कारण आहे? आरक्षणाचा मुद्दा संपला, पंतप्रधान निघून गेल्या, तुम्हाला जो काय गोंधळ घालायचा तो घाला, पण आंदोलन थांबलं नाही. आंदोलन हे सगळं यांचा फोकस, दंगली सगळ्या हिंदू मंदिरांकडे वळाल्या. हिंदू मंदिरं टार्गेट करण्यात आली, हिंदूंचे घरं टार्गेट करण्यात आली, हिंदू नेते टार्गेट करण्यात आले, पुजारी टार्गेट करण्यात आले, हिंदूंच्या महिला, मुली, लेकरं बाळं टार्गेट करण्यात आली. असंख्य लोकांच्या हत्या बांगलादेशामध्ये हिंदूंच्या झाल्या. आपल्याकडं देशामध्ये साधं एखाद्या ठिकाणी दुर्दैवाने अशी काही घटना झाली की एखादा मुस्लिम एखाद्या माणसाची हत्या झाली, तर आपल्याकडे हे लिब्रांडू पुरोगामी अख्खा देश डोक्यावर घेतात. हजारोंच्या संख्येने बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक असलेले हिंदू मारले जातात, रोज त्यांच्या बायकांवर बलात्कार होतात, हिंदूंचे मंदिरं रोज पाडली जातात, घरामध्ये झोपलेल्या लोकांवर, घरांवर रॉकेल, डिझेल, पेट्रोल टाकून लोकांची घरं जाळली जातात. त्या हिंदूंना त्यांचा जीव नाही, त्यांना काही वाटत नसेल. बरं, हिंदू राष्ट्र किती, एकमेव भारत. आता त्यांनी भारतात जी काही त्यांची मागणी असेल, काय असेल ते पाठीमागे सीए कायदा आपल्याकडे आणला. आपल्या इथं काही लोकांना सीए कायद्याचं सुद्धा वावडं. या लोकांना असं वाटतं की सीए कायदा आणल्यावर बांगलादेश झालं किंवा अफगाणिस्तान झालं किंवा इकडनं पाकिस्तान झालं, यांच्याकडून आलेले हिंदू आपल्याकडे वाढतील, मग
हिंदूंची कदाचित संख्या वाढेल, मग ते भारतीय जनता पार्टीला मतं वाढतील, इतके नालायक विचार सुद्धा लोक करतात। खरं तर असुरक्षित झालेले पाकिस्तान झालं, अफगाणिस्तान झालं किंवा बांगलादेश, ह्या देशांमध्ये असलेले जे काही हिंदू आहे, हिंदू असेल, ख्रिश्चन असतील, शीख असतील, बौद्ध असतील, दलित असतील, या सगळ्या लोकांवर अन्याय झाल्यावर ह्या लोकांनी जायचं कुठं? याच्यासाठी नरेंद्र मोदींनी सीएचा कायदा आणला, त्याला सुद्धा हे लोक विरोध करतात। आता रोज हिंदूंची घरं जाळली जातात, कोणाचे तोंड उघडलं नाही। राहुल गांधींनी एक ट्विट हिंदूंसाठी केलं नाही, शरद पवारांनी तोंड उचकलं नाही, उद्धव ठाकरेंचं अक्षरशः तोंडामध्ये दही जमलेलं आहे, ममता बॅनर्जी तर रोजच विरोध करतात हिंदूंना। प्रियंका गांधी गाझामध्ये इस्रायलच्या अटॅकने तिथले लोक मृत्युमुखी पडत होते, तर रोज प्रियंका गांधी त्यांच्या नावाने ट्विट करीत होत्या आणि इस्रायलला शिव्या देत होत्या, त्यांच्या नावाने बोटं मोडत होत्या। आता इथं बांगलादेशामध्ये रोज हिंदूंची कत्तल होते, हिंदूंना जाळलं जाते, हिंदू महिलांवर अत्याचार बलात्कार होतात। कुठे गेल्या त्या सुप्रिया सुळे, कुठे गेल्या त्या प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत कुठे गेले? आणि मग संजय राऊतांना यातही तानाशाह दिसतोय, हुकुमशाह दिसतोय। खरं तर संजय राऊतांना लाज वाटायला पाहिजे। आपण काय बोलतोय, आपण कुठल्या पक्षाचं नेतृत्व करतोय किंवा कुठल्या पक्षाचं आपण सदस्य आहोत। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, अक्षरशः या शिवसेनेच्या विचाराची संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी माती करून टाकली। अक्षरशः शिवसेनेचे विचार असे होते। बांगलादेश हा भारताचा मित्र पक्ष आहे, देश मित्र पक्ष आहे, म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सुद्धा भारताच्या मित्र आहेत। त्या काय मोदींच्या मित्र नाही आहेत, त्या देशाच्या मित्र आहे। लोकशाहीने त्यांना 4-4, 5-5 वेळा पंतप्रधान केले आणि त्यांचा फोकस जिहादी मानसिकतेचा नव्हता, कट्टरवादाचा नव्हता। त्यांनी नेहमी देशाला आर्थिक जे काही प्रगतिशील देश करायचा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचे, देश प्रगती पथावर न्यायचा आहे, याच्यासाठी वातावरण नेहमी त्या तयार करायच्या आणि भारताकडून नेहमी चांगली मदत घ्यायची। हे काही कट्टर मानसिकता किंवा जिहादी मानसिकतेवाल्यांना चाललं नाही। पण तानाशाह किंवा त्यांना हुकुमशाह म्हणणं कितपत योग्य आहे? खरं तर संजय राऊत कालच्या या घटनेमध्ये काय बोलले आणि त्यांनी भारताशी कसा संबंध लावलाय हे तुम्ही एकदा पाहून घ्या। रिजाइन कर दिया और वो इंडिया आ गई। वो रिजाइन न भाग गए। जो तानाशाही शाह होते हैं, जो लोकतंत्र का मुखौटा लगाकर अपनी तानाशाही देश में चलाते हैं, लोगों की भावना, लोगों का स्वातंत्र, लोकतंत्र कुचल देते हैं। जो विरोधी होते हैं अपने, उनको जेल में डालते हैं या ख़त्म कर देते हैं, जो हमारे देश में चल रहा है। तो यही शेख हसीना बांग्लादेश में कर रही थी। तो जनता ने उनको भगाया है और मैं देख रहा था, मुझे बहुत बुरा लगा कि पार्लियामेंट को भी आग लगी। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि ये जो बांग्लादेश में हुआ है उससे हमारे देश के जो सत्ताधारी है कुछ संजय राऊतांना कमीत कमी ही बाईट देताना 10 वेळा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की शेख हसीना तानाशाह वाटली, त्यांना शेख हसीना त्यांना हुकुमशाह वाटली, काय कुठला निर्णय त्यांनी घेतला होता, त्यांनी कोणती देशामध्ये तानाशाही आणली होती, कोणती हुकुमशाही आणली होती। हायकोर्टाने, तिथल्या हायकोर्टाने एक निकाल दिला
त्या निकालात असं म्हटलं होतं की 1971 साली जो काही स्वातंत्र्य संग्राम झाला, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले त्यांच्या परिवाराला 30% आरक्षण रिझर्वेशन दिलं होतं. आणि तिथल्या सरकारला ते ह्या आता तर काय दिलं नव्हतं, त्याला किती दिवस झाले होते. पण ठीक आहे, आता लोकांना मान्य नाही, त्याच्यावर उठाव झाला. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल रद्द केला, विषय संपला. सरकारने सुद्धा त्यामध्ये कुठली दखल दिली नाही. मग सुप्रीम कोर्टाने किंवा न्यायालयाने एखादा निर्णय घ्यायचा, त्याचा सगळा परिणाम तुम्ही सरकारवर खापर फोडायचं आणि म्हणायचं बांगलादेशमध्ये कसं झालं, तानाशाहीचं सरकार होतं, हुकुमशाहीचं सरकार होतं, लोकांनी कसंच हुकुमशाह हटवला, मग हुकुमशाहाला कसं देश सोडून पळायला लागलं, मग भारतातही तसं होऊ शकतं. म्हणजे काय, संजय राऊतांना काय म्हणायचंय की तिथं हुकुमशाह होता, तानाशाह होता. मग तशी परिस्थिती म्हणजे काय, तुम्ही भारतामध्ये अशी परिस्थिती करणार आहे, तुम्ही नरेंद्र मोदींना अडचणीत आणणार आहे किंवा नरेंद्र मोदींना तुम्ही राजीनामा देऊन विदेशात पळून जायला भाग पाडणार आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? आपली कुवत किती, आपण बोलतोय काय, आपल्याला परकीय या सगळ्या गोष्टीचं काही ज्ञान आहे का, आपल्याला काही समजतं का यामध्ये, का फक्त विरोधाला विरोध म्हणून काहीतरी कुत्र्यासारखं भुकायचं म्हणून भुकायचं, अशी अवस्था ह्या नालायक राजकारणी लोकांची झालेली आहे. यांना निर्लज्जांना एवढी लाज नाही की आपण काय बोलतोय. आपला मित्र पक्ष किंवा आपले मित्र देश आज अडचणीत आहे. काही विध्वंसक लोकांनी देशामध्ये, त्या बांगलादेशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार केलेली आहे. याला फॉरेन फंडिंग आहे. आपण आपला मित्र देश तिथली परिस्थिती सुधारवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे. त्यामध्ये आपण पेट्रोल ओतण्याचं काम करतो आणि त्याचा संबंध आपण भारताशी लावतो. जेव्हा तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तुम्हाला हे कळेल. देश आज सुरक्षित आहे, सुरक्षित हातात आहे. एवढी कमीत कमी लाज या लोकांना वाटली पाहिजे का निवड आपलं तोंडात येईल ते बोलायचं, गटार आपण व्हायची. आणि काय त्याच्यामुळे किती मतं वाढले उबाटा सेनेचे. खरं तर या प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे की संजय राऊत बांगलादेशचा संबंध भारताशी कसा लावू शकतात. हा प्रश्न देशातील नागरिकांनी, महाराष्ट्रातील नागरिकांनी विचारला पाहिजे. आणि हिंदुत्व करायचं, कुठलं हिंदुत्व यांचं, उद्धव ठाकरेंचं, संजय राऊतांचं. हिरवी पिल्ला वळत तुमच्या एक दिवस छातीवर बसतील आणि हेच लोकांना आज बघायचे. बाकी दुसरी कोणती परिस्थिती राहिलेली नाही. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.